अंगावर घातल्यानंतर जिरे टोप घातल्यानंतर ज्या शिवकाशीतला वाटतं की माझे छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजेत, का जगले पाहिजेत, तर या संतांनी केलेले उपकार, या संतांनी मांडलेले यज्ञ, या संतांनी उभं केलेले मंदिर ज्यावेळेस उद्ध्वस्त होत आहेत ते उद्ध्वस्त होऊ नये असं वाटतंय, म्हणून त्या शिवकाशीच्या मनात आलं की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्यापेक्षा जास्त जगलं पाहिजे। ही भावना ज्या दिवशी तुमच्या आमच्या अंतःकरणात येईल ना महाराज, त्या दिवशी खऱ्या अर्थानं सांगतो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आले। एका क्षणामध्ये हात काढला आणि त्या शिवकाशीतनं माझ्या राजाला सांगितलं, राजे ज्यावेळेस तुमचा अंगावर घातला, ज्यावेळेस जिरेटोप अंगावर घातला, आरशासमोर उभं राहून मी स्वतःला बघितलं, त्याच वेळेस हा शिवकाशीत मेला। ही भावना जोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला संत कळणार नाही, तुम्हाला देव कळणार नाही, तुम्हाला महापुरुष कळणार नाही। कारण की ह्याच गोष्टीमुळे आज या उभ्या समाजाचं वाटोळ झालं। ही भावना तुमच्या आमच्या अंतःकरणात महाराज कुठेतरी जागृत व्हावी, ही भावना या ठिकाणी बाळूमामांच्या चरणी व्यक्त करतो। कारण की हा त्रास जेवढा माझ्या शिवबांना सहन केला तेवढाच त्रास माझ्या संतांना सहन केला, तेवढा संतांना त्रास सहन केला। त्रास कोणाला झाला नाही, त्रास माझ्या ज्ञानोबरायाला झाला। ज्या ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी दिली त्या ज्ञानोबरायाला भिक्षा मागून आणल्यानंतर त्यांची झोळी फाडावी, अहो फाडलेल्या झोळीतलं अन्न खाली पडल्यानंतर ते धान्य पुन्हा उचलू नये म्हणून त्याला पाय खाली ती तुडवावी, एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायाला झाला। काय दिलं माझ्या ज्ञानोबरायाने? जगाला ज्ञानेश्वरी दिली, पसायदान दिलं। पसायदानातनं काय मागितलं? तुमच्या आमच्या करता मागितलं, स्वतः करता नाही मागितलं। दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, हे मागितलं माझ्या ज्ञानोबरायाने, नाही मागितलं स्वतः करता। एवढा त्रास माझ्या साधू संतांना झाला, एवढा त्रास माझ्या बाळूमामांना झाला, एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायांना झाला, तेवढाचा त्रास माझ्या जगद्गुरु तुकोबरायाला झाला। माझ्या जगद्गुरु तुकोबरायाला का कीर्तन करतो म्हणून काठ्यानं मारावं, एवढा त्रास माझ्या जगद्गुरु तुकोबरायाला झाला। त्याच जगद्गुरु तुकोबरायांची पालखी आज जात असताना त्या तुकोबरायांच्या पालखीत लाखोचा समाज आहे, त्या ज्ञानोबरायांची पालखी जात असताना लाखोचा समाज आहे। आज त्याच बाळूमामांना त्रास झाला, त्या बाळूमामांच्या एका मेंढ्यापासूनच 2 लाख मेंढ्यापर्यंतचा प्रवास आहे। ही संतांची ताकद आहे।